नमस्कार, डॉक्टर राहुल कारीमुंगी, हृदयरोग तज्ञ, ACS हॉस्पिटल सोलापूर. तर आपण जाणून घेऊया आज की कोरोनरी एंजिओग्राफी म्हणजे नक्की काय आणि कोणाला गरज आहे. जेव्हा आपण बघतो की कुठल्या माणसाला छातीमध्ये दुखतो आहे, घाम येत आहे आणि श्वास घ्यायला त्रास होतोय, म्हणजे त्या माणसाला हृदयाचा अटॅक येण्याचे लक्षण आहेत. तर अशा वेळेला त्याला तातडीने हॉस्पिटलला आणलं जातं आणि त्यावेळेला लगेच आम्ही डॉक्टर चेक करतात, पल्स बघतात, BP बघतात, ऑक्सिजन चेक करतात आणि ECG लगेच 10 मिनिटाच्या आत ECG काढतात. ECG मध्ये कळतंय की त्या माणसाला हृदयाचा अटॅक आलेला आहे. मग तुरंत आम्ही सांगतो की अरे ह्याला एंजिओग्राफीची गरज आहे. पेशंटचे नातेवाईक जे असतात ते घाबरतात, ते विचार करतात की हे नक्की काय असतं, कशामुळे हे एंजिओग्राफी करायची गरज आहे, एंजिओग्राफी म्हणजे काय कुठलं मोठं ऑपरेशन आहे का, त्यांनी काय त्रास होऊ शकते का आणि त्यांनी काय फायदा होतो, ते काय ट्रीटमेंट आहे का, डायग्नोसिस आहे, काही माहीत नसतं. तर कोरोनरी एंजिओग्राफी म्हणजे फक्त आपल्याला त्या हृदयाच्या नसांचं चेकअप आहे. कॅथलॅब ते एक रूम आहे, तर घेऊन जाऊन पेशंटना झोपवतो. तिथून पेशंटच्या उजव्या हातामध्ये किंवा पायामधील नसामध्ये भूलचं इंजेक्शन देऊन मग ट्यूब पास करून ते आम्ही बघतो कॅमेरामध्ये किंवा स्क्रीनवर बघतो की कुठल्या नसामध्ये ब्लॉकेज आहेत की नाही. तर ते कोरोनरी एंजिओग्राफी मध्ये नक्की काय करतोय की भूल दिल्यानंतर ते नसामधून ट्यूब पास करून हार्टच्या जे 3 नस असतात त्यांच्या तोंडापर्यंत जाऊन तिथून डाय इंजेक्ट करतो. डाय म्हणजे कलरिंग एजंट सारखा असतो, ज्याने हृदयाच्या नसाला कलर येतो. युजली ते ब्लॅक कलरचं असतं, काळ्या कलरने ते नस दिसतंय आणि काळ्या कलरने आम्हाला कळतं की रक्तस्राव व्यवस्थित होतोय की नाही त्या नसामधून. जर रक्तस्राव होत नसेल किंवा रक्तस्राव 100% एका ठिकाणी थांबला आहे, काळा रंग एका ठिकाणी थांबलाय, पुढे जात नाहीये, म्हटलं की त्या नसामध्ये 100% बंद झालेलं आहे, म्हणजे त्या नसामध्ये अडथळा आलेला आहे, ब्लॉकेज आहे किंवा रक्तगाठ तयार झालेला आहे. काळा रंग जे आहे डाय ते व्यवस्थितपणे जात असेल खालीपर्यंत, एका ठिकाणी ते काळा रंग बारीक दिसतोय, म्हणजे पूर्णपणे मोठं दिसत नाहीये, समजायचं की त्या भागामध्ये ब्लॉकेज आहे आणि ते 100% नाहीये, पण 70% असू शकतो, 80%, 90% असू शकतं. त्याप्रमाणे आम्ही नातेवाईकांना समजून सांगतो की ह्या पेशंटना नस 100% बंद आहे किंवा 80% की 90% आहे. ह्याला म्हणतो आम्ही कोरोनरी एंजिओग्राफी. हे कॅथलॅब एक रूम आहे, कॅथलॅब मशीनद्वारे केलेला जातो. तिथं लाईव्ह एक्सरे मशीन असतं, त्याच्यातून आपल्याला कळतंय की ह्याला ब्लॉकेज आहेत की नाही. तर कोणाला गरज आहे, ज्यांना हृदयाचा अटॅक आलेला असतो किंवा ज्यांना थोडं पण चाललं की दम लागून छाती दुखतो किंवा ज्यांचा ट्रेडमिल टेस्ट, ज्यांना आपण म्हणतो की पट्टी चालून ते टेस्ट करून बघतो, पण ट्रेडमिल टेस्ट पॉझिटिव्ह आलेला असतो, अथवा पेशंटना बसल्या बसल्या छाती दुखायला लागतो किंवा जेवणानंतर दुखतोय आणि ते सिद्ध होतंय की हे हार्टमुळे दुखणं आहे. त्याच्यानंतर मग आम्ही त्यांना सांगतो की अरे पुढचा टेस्ट म्हणजे कोरोनरी एंजिओग्राफी, ज्यांनी हृदयाच्या नसांचा एंजिओग्राफी, ते करणं गरजेचं आहे. धन्यवाद.